एक भारतीय माणूस होता आणि धोतर कुर्ता फेटा कोल्हापुरी चप्पल असा रस्त्यानं कोल्हापुरी चप्पल वाजवत कार 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 निघायचा. आणि त्याला एक सवय होती मिशी वाढवायची. आता मिशा कोणी वाढवत नाहीत, पहिली माणसं वाढवायची मिशा. मिशी त्याची अशी 1 फूट लांब होती आकडे बेकडे आणि काळी कुळकुळीत कलप लावून त्याला कलर लावून रंगवली होती. डोक्याची केस सगळी पिकली होती पण मिशी मात्र कलर लावून आणि फेटा घातल्यामुळे डोक्याची केस दिसत नव्हती. आता अमेरिकेचं एक शिष्टमंडळ त्यावेळी भारतात आलं होतं. सहज रस्त्यावरून ते जाताना हा आकडेबाज गडी मिशी वाढवून कर कर चप्पल वाजवत निघाला होता. आता अमेरिकेची माणसं म्हणजे नो झंझट सटासट, दाढी नाही मिशाही नाही. त्याला जरा याची मिशी बघून अप्रूप वाटलं, वेगळं काही दिसलं की त्यांना उत्सुकता होते. ए स्टॉप कमी आहे इकडे म्हणलं, इकडे. व्हॉट इज दिस. अमेरिकेच्या माणसानं भारतीय माणसाला विचारलं मिशी व्हॉट इज दिस. आता हे सुद्धा जातीवंत होतं महाराष्ट्रातलं, ह्यांना नीट सांगावं का नाही. हा म्हणला दिस इज माय आब्रू. अमेरिका आब्रू व्हॉट इज मीन बाय आब्रू, व्हॉट इज मीन बाय आब्रू. आब्रू म्हणजे काय. दिस इज इंडियन मॅन्स आब्रू, भारतीय माणसाची आब्रू आहे. आता अमेरिकेतलंच होतं, काही वेगळं दिसलं की विकत घेणार. ओके 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 घेऊ मी 1 piece ऑफ युअर आब्रू, तुझ्या आब्रूतला एक तुकडा मला दे. आता आली का पंचायत, आम्हाला फुकट मिळते का भारतीय माणसाची आब्रू. मग घेऊ मी $1,000. 1,000 टेक इट. आणि त्यानं $1,500 दिले. अरे 1,000 काय $1,500 घे पण आब्रूतला तुकडा. आता आली पंचायत, मिशीतला केस द्यायचा म्हणजे काय. पण हुशार होतं, बुद्धिमान होतं, महाराष्ट्रातलं होतं, जातीवंत होतं. त्यानं पैसे मोजून खिशात ठेवले, डोक्याचा फेटा काढला, सगळी केस पिकली होती. एक पिकलेला बटबटीत केस उपटला आणि त्याच्या हातावर ठेवला. टेक इट इझी, दिस इज इंडियन मॅन्स आब्रू, दिस इज चिटिंग. आपलं काय ठरलंय, आब्रूतला तुकडा मिशीतला तुम्ही डोक्यातला देताय. दिस इज चिटिंग, फसवून. दिस इज नॉट चिटिंग. म्हणजे कसं काय. तुमचं गाव अमेरिका, शिक्षण MSc. वा. अमेरिकेत सोन्या चांदीची दुकानं असतात का, करोडो रुपयाची आहेत. त्याला बाहेर काचेचे शोरूम असतं का, लाखो रुपयाची नुसती शोरूम असतात. मग बेट्या मला सांग, शोरूम मधला माल दाखवायचा असतो का विकायचा. शोरूम मधला माल दाखवायचा का विकायचा. म्हणजे दाखवायचा. आणि विकायचा कुठला, गोडाऊन मधला. तसंच आहे, मूच इज माय शोरूम अँड मत्था इज माय गोडाऊन.